लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। शिक्षण केवळ साक्षर निर्माण करण्यासाठीचे नसून माणसं निर्माण करण्यासाठीचे आहे। मनुष्याची बुद्धी, हृदय आणि आत्मा यांचा विकास म्हणजेच खरे जीवन शिक्षण। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या याच विचारांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या मनात प्रथम चांगले चरित्र निर्माण करणारी एकमेव संस्था म्हणजेच क्रिएटिव्ह मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृती ग्लोबल स्कूल औरंगाबाद येथील सावंगी परिसरात विस्तीर्ण अशा निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत दररोज संस्कार गीतांनी शाळेच्या दिवसाची सुरुवात होते। अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या आनंद निर्मितीचे केंद्र म्हणजेच मोराळकर दाम्पत्याचे संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळा म्हणजे मुलांना डांबून ठेवणारे कोंडवाडे आहेत अशी बरीच चर्चा पालकांमध्ये असते। कोमल बाल मनाला भीती, धाक, शिक्षा या गोष्टी शिस्तीच्या नावाखाली सर्रासपणे शाळेत केल्या जातात। गुरुजी म्हणतील ती पूर्व दिशा, मुलांनी गप्प बसणे, प्रश्न न विचारणे, समजले असो किंवा नसो घोकमपट्टी करून पुस्तकातील उत्तरे जशीच्या तशी लिहिता येणं आणि त्यासाठी गुणांची कमाई करून हुशार ठरणं, अशीच परिस्थिती आजकाल शाळांची होत चालली आहे। थोडक्यात शाळा नावाच्या बंदिस्त चौकटीमध्ये सब घोडे 12% अशा सरधोपट पद्धतीने शिकवणे सुरू आहे। मुलांचा कल, आवड, कुवत लक्षात घेऊन घडवणारे शिक्षक फार मोठ्या संख्येने नाहीत। अशाच पारंपरिक शाळांतून विद्यार्थ्यांची होणारी घुसमट लक्षात घेऊन मोराळकर दाम्पत्यांनी 2018 मध्ये संस्कृती ग्लोबल स्कूलची निर्मिती केली व त्या अगोदर 2007 ते 2018 या काळात औरंगाबाद शहरात यशस्वीरित्या मोराळकर क्लासेस नावाने ट्युशन क्लासेसच्या 5 ब्रँच व 2 MSCIT सेंटर चालवल्या। अगदी त्याप्रमाणेच ज्याप्रमाणे कविवर्य रवींद्रनाथ टागोरांनी 1901 मध्ये 5 मुलांना घेऊन शांतिनिकेतन ही मुक्तांगण रूपी शाळा सुरू केली होती। हो, अगदी बरोबर, मुक्तांगण रूपीच। कारण टागोरांच्या शांतिनिकेतन प्रमाणेच इथे देखील झाडांच्या सावलीत वर्ग भरतात। रवींद्रनाथ टागोर ज्याप्रमाणे झाडाखाली शिकवत होते त्याप्रमाणेच या शाळेचे बहुतांशी वर्ग झाडाखालीच भरतात। या शाळेतील शिक्षक देखील आयुष्यभर लक्षात राहतील असे प्रात्यक्षिक पूर्ण शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न करतात। ज्याप्रमाणे शिक्षण ही काळाची गरज आहे, त्याप्रमाणे चांगले संस्कार ही जीवनाची गरज आहे। त्यामुळेच या संस्थेत साने गुरुजींचा वारसा शिकविणारे शिक्षण दिले जाते। प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो, प्रत्येकात वेगवेगळी कला असते, परंतु पहिला नंबर मिळविण्याच्या धावपळीत आपण त्यातील जिज्ञासू वृत्तीला वेसण घालतो। नेमकी हीच गोष्ट ओळखून मोराळकर दाम्पत्यांनी या शाळेत नंबर सिस्टीमच ठेवली नाही। हो, अगदी खरं। कारण शिक्षण म्हणजे कॅन डू वृत्ती तयार करणे असं मोराळकर मानतात। त्यामुळेच मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी नवनवीन उपक्रम ते राबवित असतात। शाळेला रविवार या व्यतिरिक्त कोणतीही सुट्टी नसते। इतर ज्या सणांच्या सुट्ट्या असतात त्या दिवशी मुलांना क्षेत्र भेटीस नेले जाते, जसे की गुरु नानक जयंतीला मुलांना गुरुद्वारा, रामनवमीला राम मंदिरात, बौद्ध पौर्णिमेस बुद्ध विहार, नाताळास चर्चमध्ये,
पोलीस आयुक्तालय, विमानतळ, रेल्वे स्टेशन, फुलांच्या नर्सरीत, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये हस्तकला प्रदर्शन, रेशीम उद्योग इत्यादी चित्रपटगृहे अशा वर्षभरात 25 ते 30 क्षेत्र भेटीचे आयोजन प्रा. मोराळकर करत असतात. त्याचप्रमाणे स्कूलमध्ये संडेला फन डे आयोजित केला जातो. म्हणजेच रविवारी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, खेळ, योगा, चेस, मल्लखांब, क्रिकेट, कबड्डी, खो खो यासारख्या खेळांचे प्रशिक्षण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कोचद्वारे मुलांना दिले जाते. मोराळकर सरांच्या मते आपल्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी 83% ज्ञान हे फक्त आणि फक्त डोळ्यांनी मिळते. म्हणूनच मुलांना लहानपणीच अनेक नवनवीन गोष्टी दाखविल्या पाहिजेत की जेणेकरून मुलांच्या जिज्ञासेत तीव्रतेने वाढ होत जाते व नानाविध प्रकारचे प्रश्न मुलांना पडतात व तेव्हा खरे आकलन होण्यास सुरुवात होते आणि अनुभवात भर पडते. स्कूलमध्ये फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता सर्वंकष मूल्यमापनावर येथे अधिक भर दिला जातो. गांधीजी जसे म्हणायचे की मुलांना सगळी कामे यायला पाहिजे, त्याप्रमाणेच येथील विद्यार्थी देखील ही शाळा स्वतःची समजून येथे विविध कामे करत असतात. सकाळी शाळेत आल्यावर न्यूजपेपर वाचणे, फुले तोडणे, कचरा वेचणे, झाडाला पाणी देणे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवणे इत्यादी कामे मुलं स्वतः दररोज न चुकता करतात. शिक्षणाची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. काळानुसार शिक्षणशास्त्र विकसित होत गेले. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन पद्धती यामध्ये स्थित्यंतरे होत गेली. मुलांच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक विकासाच्या अनुषंगाने तसेच त्यासाठी पोषक बाबींचा, तंत्रांचा विचार आणि विस्तार होत गेला. हळूहळू शाळा ही संकल्पना अधिक दृढ होत गेली. मुलांना काय यायला हवं त्यानुसार त्यांनी काय काय शिकावं याचा प्रामुख्याने विचार शिक्षणात केला गेला. त्याप्रमाणेच या शाळेने देखील जपान येथील प्रसिद्ध कायझेन तंत्रज्ञान अंगीकारले आहे. कायझेन म्हणजे आपल्या जीवनात सातत्याने नियमित नवीन विधायक बदल करत राहणे व आपला सर्वांगीण विकास साधणे होय. लहान मुलं ही अनुकरणीय असतात. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. त्यामुळेच त्यांच्या बाल्यावस्थेत त्यांचे जीवन जगण्याची कला शाळेतूनच मिळणे गरजेचे आहे. शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते आणि शाळा हीच आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. त्यामुळेच या संस्थेत संस्कार गीतापासून राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, गीतेचे श्लोक, प्रार्थना, रामरक्षा, सूर्यनमस्कार, अनेक अष्टके इत्यादी गोष्टी नियमितपणे शिकवल्या जातात व यातून संस्कारांचे सिंचनच या बालमनावर होते. या व्यतिरिक्त इतरही नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात, ज्यामध्ये अनेक आगळेवेगळे प्रयोग केले जातात, जसे की फार्मिंग ॲक्टिव्हिटी आहे. संस्थेच्या 5 एकर शेतीपैकी अर्धा एकर शेती ही फक्त विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः शेती करून ऑर्गॅनिक भाजीपाला पिकवतात व स्वतःच विकतात व यामधून आनंदाने व्यवहार कौशल्य त्यांना प्राप्त होते. यासोबतच गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत बनवणे यासारखे विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होतो. शिक्षण हे प्रवाही आणि परिवर्तनशील आहे. काळानुसार बदलणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक गरजांच्या अनुषंगाने शिक्षणात अखंडपणे बदल होत आहेत. त्यामुळे या शाळेत चालणारे प्रयोग, संशोधन आणि शिक्षण बदलत्या काळाचे भान ठेवून नवनवीन कल्पना प्रत्यक्षात राबवत आहे. संस्कृती ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचे शिकणे आनंददायी व्हावं
यासाठी कृतिशील शिक्षणावर भर दिला जातो. मुलांना बिनधास्त बनवणारे शिक्षण येथून दिल्या जाते. घोकंपट्टी करण्याऐवजी मुलांना शिकलेलं ज्ञान हे प्रत्यक्ष जीवनाशी कसं जोडता येईल या गोष्टींना महत्त्व देण्यात येते. विठ्ठलाच्या भक्तिरसात स्वतःचे जीवन अनमोल बनवणारे संत तुकाराम हे एक महान आध्यात्मिक आणि संत वारकरी म्हणून ओळखले जातात. त्यांचे अभंग खूप प्रसिद्ध आहे, जसे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साध ओळखावा देव तेथेची जाणवा. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मुलांचे वाक्चातुर्य वाढवले जाते. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करणारं, त्यांना निडर बनवणारं, आव्हान स्वीकारणारं, कौशल्य संपादन करण्यास प्रवृत्त करणारं शिक्षण इथे दिलं जातं. त्याला म्हणायचे सपने वो नहीं है जो आप नींद में देखते हो. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी दररोज शाळेत येताना आपल्या आईवडिलांच्या पाया पडून व सूर्यनमस्कार काढणे हाच त्याचा खरा जीवनाचा संस्काराचा होमवर्क असतो. म्हणजेच संस्कृती ग्लोबल स्कूल विद्यार्थ्यांना आईवडिलांचे व आजी आजोबांचे महत्त्व समजाविणारे शिक्षण देते. तसेच येथे नवोदय, स्कॉलरशिप, KVPY, ऑलिम्पियाड, NTSC, IASR, होमी भाभा टॅलेंट एक्झाम अशा अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार केले जाते. सावंगी तसेच आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बसची सुविधाही उपलब्ध आहे. डिजिटलायझेशन ही काळाची गरज आहे हे ओळखून विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले जाते. त्यात समवेत डिजिटल क्लासरूम आणि शाळेच्या परिसरात वायफायची सोय केली गेली आहे. मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन, अबॅकस, उन्हाळी शिबिरे सारख्या ॲक्टिव्हिटीतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक विकास घडवण्यास चालना दिली जाते. येथे प्रत्येक वर्गालाही ऋषीमुनींचे नाव देऊन ऋषीमुनींचा वारसा शिकविणारे शिक्षण येथे दिले जाते. याच सोबत स्वतःचा विकास करणारे शिक्षक, विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी करणारे शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा उभे करणारे शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणूस बनविणारे शिक्षण देण्याचे एकमेव व्यासपीठ म्हणजेच संस्कृती ग्लोबल स्कूल. संस्कृती ग्लोबल स्कूल नावातच सर्व काही आहे. खूप सुंदर शाळा आहे. आपण आपल्या पाल्यांना केव्हा पण इथं प्रवेश देऊ शकतो. ज्याप्रमाणे या शाळेचं नाव संस्कृती ग्लोबल स्कूल आहे, त्याचप्रमाणे या शाळेमध्ये संस्कृती टिकवण्याचं काम सरांनी केलं आहे आणि आपली संस्कृती काय आहे हे मुलांना शिकवलं आहे. आणि प्रॅक्टिकली शिक्षण काय असतं हे सरांनी मुलांना दाखवलं आहे. माझी मुलगी 2 मुली या शाळेत आहे आणि या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्कृती, आपली भारतीय संस्कृती जी काय आहे ती सुद्धा शिकायला मुलांना भेटत आहे. आणि आणखीन बरेच काही या शाळेमध्ये मुलांना शिकवण्यात मिळत आहे. त्याबद्दल आम्ही सरांचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. पहले मुझे पढ़ाई में बिल्कुल भी इंटरेस्ट नहीं था, लेकिन जब से मैं स्कूल में आया हूँ तब से मैं पढ़ाई को एंजॉय कर रहा हूँ. हिस्ट्री, ज्योग्राफी मुझे बहुत बोरिंग लगते थे, लेकिन यहाँ के शिक्षक मुझे प्रैक्टिकल मेथड से सिखाते हैं. जब भी मैं कोई प्रॉब्लम में फंसता हूँ तब मेरे मन से एक ही शब्द निकलता है, आई कैन डू. मी या शाळेत आल्यापासून मला विविध कलांची आवड निर्माण झाली. मला अभ्यासाच्या व्यतिरिक्त अनेक कला जोपासायला मिळाल्या. माझ्यातील सुप्त गुणांना येथे वाव मिळाला.
मुझे यहाँ आकर अलग अलग कलाएं सीखने को मिली, जैसे कि सूर्य नमस्कार, राम रक्षा स्तोत्र और बहुत से गुण मुझे यहाँ आकर सीखने को मिले। I love my school very much because I learn new things in my school like English, maths, science, history, Marathi, drawing, music and curricular things like kabaddi, kho-kho, chess, etc. Our principal is an ideal person for everybody and I want to become like him. Thank you. ची शाळा ही प्रॅक्टिकल शाळा आहे। या शाळेमध्ये मुलांना प्रॅक्टिकलरित्या शिकवलं जातं। सरांचं बी खूप अनुभव चांगले राहतात। सर चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगतात की मुलांना कसं शिकवायचं, त्यांना कसं प्रेमाने समजून घ्यायचं आणि अदर ॲक्टिव्हिटी आम्ही भरपूर करतो शाळेमध्ये। शिक्षण हे नुसतं शिक्षण नसून हे आपल्या अनुभवाचे शिक्षण आहे आणि इथे जे शिकवतं ते प्रॅक्टिकलमध्ये घेतात। नुसतं शिक्षण म्हणून किंवा बुकमधले शिक्षण न देता ॲक्टिव्हिटीमध्ये शिक्षण देतात। या शाळेचे एक वैशिष्ट्यता म्हणजे मुलांना गाण्याबरोबर डान्सचे, खेळण्याचे विविध ॲक्टिव्हिटीज पण राबवण्यात येते। या शाळेमध्ये येऊन मला शाळेचं शिक्षक म्हणून नाही वाटत, तर शाळेतले एक सदस्य घरासारखं मला या शाळेमध्ये वाटते। I love to work here because I love the nature of my principals. Principal's name is Moralkar sir. He teaches very nice. He teaches very good things. He uses Kaizen theme that is used in Japan, and he loves to teach children like home. And we love to work here because we feel like home here. इथं जो फ्रीडम मिळतो तो बाकीच्या स्कूलमध्ये मिळत नाही। जसं की जो सिलेबस दिलेला असतो त्यानुसारच तिथं शिकवायचं असतं। इथं सरांचं एवढं फ्रीडम असतो की आपण मुलांना प्रॅक्टिकल बाहेर नेऊन शिकवू शकतो। जसं की आम्ही एक दिवस एक्सपेरिमेंट केला होता की जी कुंडी असते तिचा व्हॉल्यूम किती असतो, एरिया किती असतो, हे मुलांना आम्ही प्रॅक्टिकल इथं शिकवलं। शाळेमध्ये जी ॲक्टिव्हिटीज चालतात ते शिक्षणासोबत अदर ॲक्टिव्हिटीज पण भरपूर सारे घेतले जातात। मुलांना ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात सर इथे। शिक्षण पण घ्या आणि त्यासोबत कमवा आणि शिकवा ही सुद्धा त्यांनी एक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। नमस्कार पालक मित्रांनो, मी गीता मोराळकर, संचालिका संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंगी औरंगाबाद। मुलांच्या जीवनात संस्काराचा खूप महत्त्व आहे। संस्काराशिवाय जीवन शून्य असले। संस्कारच विद्यार्थ्यांना श्रेष्ठ बनवितात आणि उत्तम आकारही देतात। सर्व उत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारावरच अवलंबून असतो। संस्काराशिवाय जीवन भरलेल्या जहाजाप्रमाणेच असते। संस्कार म्हणजे नेमके काय असतं, तर संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात आणि हे संस्कार आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब मोराळकर, संचालक संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंगी औरंगाबाद। मित्रांनो, संस्कृती ग्लोबल स्कूल या शाळेची जी मी सुरुवात केली आहे त्याच्यामागचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत। शिक्षण म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शिक्षण असावं आनंद निर्मितीसाठी। शिक्षणामधून जिज्ञासा जागृती झाली पाहिजे, क्युरियासिटी निर्माण झाली पाहिजे। शिक्षणामधनं माझ्या जीवनाचा विकास झाला पाहिजे, मी विकसित झालो पाहिजे, माझा विचार करण्याचा अँगल माझा बदलला पाहिजे, त्याला आपण शिक्षण म्हणू शकतो मित्रांनो। म्हणून विद्यार्थ्याचं चरित्र निर्माण झालं पाहिजे। म्हणून संस्कृती ग्लोबल स्कूलमध्ये या सर्व उद्दिष्टावरती मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलं 100% डेव्हलप व्हावेत, मुलांच्या मनातल्या इफिशियन्सी आहेत, मुलांच्या ज्या काही कर्मकुशलता आहेत त्या सर्व कर्मकुशलता मुलांच्या डेव्हलप व्हाव्यात आणि ते मुलं स्किलफुल बनावे। आणि ह्याच गोष्टीवरती अभ्यास आणि संशोधन संस्कृती ग्लोबल स्कूल करते आणि तशा प्रकारचे अनेक नानाविध प्रकारचे प्रयोग राबवून विद्यार्थ्यांमध्ये विकास घडवण्यासाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो। नमस्कार, मी प्राध्यापक मोराळकर सर, संचालक संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंगी औरंगाबाद। आज मेस्टा संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी अधिवेशन याचं आयोजन आज केलेलं होतं। त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ताई, त्याचप्रमाणे बच्चूभाऊ कडू आणि ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री अशा अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती।
आणि यामध्ये सर्व शिक्षकांच्या अनेक मागण्या, शिक्षकांच्या अनेक समस्या त्याच्यामध्ये जाणून घेण्यात आल्या व ज्या शिक्षकांनी क्रिएटिव्हरित्या काम केलं आहे, जे शिक्षक अतिशय वेगळ्या पद्धतीने शाळा चालवत आहेत, अशा शिक्षकांचा व अशा शाळांचाही सत्कार इथे करण्यात आला आहे. तर मला इथे बेस्ट स्कूल अवॉर्ड जाहीर झाला आहे. तर त्याबद्दल मी संजयराव तायडे पाटील व मेस्टाचे सर्व पदाधिकारी व तसे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सर्वांचे मी अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. आणि मीडियाने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलेही मनापासून धन्यवाद. थँक्यू. भव्य इमारत, प्रशस्त क्रीडांगण, निसर्गाचे सानिध्य, शांतता अशा विविध गोष्टीने नटलेल्या संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला एकदा नक्की भेट द्या.